नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, गुड न्यूज समोर आलेली आहे। नक्की ही आनंदाची बातमी काय असणार आहे, संपूर्ण अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी, जर आपल्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवायचं आहे अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी। कारण आपल्या चॅनलवरती वेळेवर योजनेच्या रिलेटेड असेल किंवा इतर जे महत्त्वाचे अपडेट असेल ते वेळेवरती पाहायला मिळत असते। तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सुरू करूया। तर पहा, लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता म्हणजेच 3000 रुपयाचा हप्ता या दिवशी बँक खात्यात जमा होणार। नक्की केव्हा जमा होणार, याची तारीख काय असणार आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्याचपूर्वी व्हिडिओला लाईक करून चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करून शेअर करा। चला पाहूयात महत्त्वाची माहिती आहे। तर पहा, लाडकी बहीण योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हप्ता आता एकत्रित येण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। आता या हप्त्याबद्दल म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये किंवा ज्या लाडक्या बहिणींना वेळोवेळी हप्ते भेटतात अशा लाडक्या बहिणींना हा 3000 रुपयाचा हप्ता म्हणजेच 2 महिन्यांचा एकत्रित हप्ता केव्हा येणार याची तारीख आपण पाहूयात। तर पहा, नोव्हेंबर आणि डिसेंबर 3000 रुपये म्हणजेच एका महिन्याचं 1500 रुपये जर धरलं तर दोन्ही मिळून 1500 3000 रुपयाचा हप्ता असं लाडक्या बहिणींना एकत्रित येण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। त्याची तारीख देखील आपण या ठिकाणी पाहणारच आहोत। हप्त्याबद्दल थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी जाणून घेत आहोत। 3000 रुपये म्हणजेच हप्त्याचे स्पष्टीकरण, या योजनेचा मासिक हप्ता म्हणजेच दर महिन्याचा हप्ता 1500 रुपये आहे, म्हणजेच आपण 1500 रुपये म्हणतो। नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 हप्त्यांचा एकत्र हप्ता जमा केल्यास 1500 प्लस 1500 दोन्ही मिळून 3000 रुपये इतकी रक्कम होते। म्हणजे आता डिसेंबर आणि नोव्हेंबर जे काही 2 हप्ते आहेत ते तुम्हाला अजून देखील मिळालेले नाही आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबरचे असे दोन्ही हप्ते एकत्र मिळून तुम्हाला 3000 रुपयाचा हप्ता भेटणार आहे। लाडक्या बहिणींना खूप महत्त्वाची आणि खूप आनंदाची बातमी म्हणता येईल, कारण एकत्र लाडक्या बहिणींना 3000 रुपयाचा हप्ता या ठिकाणी भेटणार आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमा होण्याची तारीख आपण या ठिकाणी पाहत आहोत। तत्पूर्वी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पहा, अपेक्षित कालावधी नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचा एकत्रित हप्ता डिसेंबर 2025च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येऊ शकतो। लक्षात ठेवा, लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे, लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो 2 आठवड्यात म्हणजेच पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला भेटू शकतो। उदाहरणार्थ तारीख पाहूयात आपण। 5 ते 10 डिसेंबर दरम्यान 5 ते 15 डिसेंबर दरम्यान तुम्हाला हा जो हप्ता आहे 1500 प्लस 1500 म्हणजे 1500 अधिक 1500 असा 3000 रुपयाचा हप्ता या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे। अधिकृत घोषणा म्हणजे हप्ता जमा होण्याची निश्चित तारीख ही केवळ महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाकडून अधिकृत शासन निर्णयाद्वारे GR जाहीर केली जाते। परंतु अजून देखील GR जो आपण म्हणतो तो GR जो आहे तो अजून देखील प्रसिद्ध झालेला नाही। तो GR एकदा प्रसिद्ध झाल्यानंतर अगदी 2 ते 3 दिवसात तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये पाहायला मिळतो। परंतु अजून GR आहे तो प्रसिद्ध झालेला नाही आहे। कृपया अधिकृत सरकारी वेबसाईटवरती आणि स्थानिक जी वेबसाईट असेल त्यावरती आपण तपासून पाहू शकता। GR सादरीकरण झाल्यानंतर तुम्हाला अगदी 2 ते 3 दिवसात 2 ते 4 दिवसात तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे भेटणार आहेत। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाभार्थी यादी आपण कशी तपासू शकतो। लाभार्थी यादीमध्ये म्हणजेच जे लाभार्थी या ठिकाणी पात्र आहेत त्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो कशा पद्धतीने भेटणार, नक्की ते पात्र आहेत की अपात्र आहेत हे कसे तपासायचं आपण पाहणार आहोत। तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही आणि तुमच्या खात्यात 3000 रुपयाचा हप्ता जमा झाला की नाही हे तपासण्यासाठी आपण काही महत्त्वाचे पर्याय आहेत हे आपण पाहूयात।
तर पहा, लाडकी बहीण योजनेसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधिकृत वेबसाईट असेल त्या वेबसाईटवरती जायचं आहे. त्या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती जायचं आहे. इतर कोणत्याही पोर्टलवरती आपल्याला जायचं नाही, त्या फेक असू शकतात. त्यानंतर अर्ज स्थिती तपासा. मुख्य पृष्ठावरती अर्ज स्थिती तपासा, चेक ॲप्लिकेशन स्टेटस हा पर्याय निवडा. माहिती भरा. तुमचा अर्ज नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक, जिल्हा आणि तालुका निवडायचा आहे. आता हे आपण स्टेप पाहिलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला चौथा परिणाम म्हणजेच प्रूफ ऑफ एलिजिबिलिटी, स्थिती मंजूर म्हणजे अप्रूव्हल आहे की नाही हे तिथे तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुमचा हप्ता तुम्हाला भेटणार आहे की नाही हे देखील तुम्हाला तिथे पाहता येईल. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात्यात पैसे जमा झाल्याचा प्रूफ, पेमेंट प्रूफ म्हणतो आपण, तो कसा तपासायचा ते देखील आपण या ठिकाणी पाहूयात. सर्वात महत्त्वाचं पर्याय आहे, सर्वात महत्त्वाचे सोपे उपाय आहेत. पहिलं तर मोबाईल SMS अलर्ट, म्हणजेच बँकेशी तुमचा आधारला बँकेला कोणता मोबाईल लिंक आहे, नंबर लिंक आहे त्यावरती तुम्हाला मेसेज पडू शकतो. या ठिकाणी तुम्हाला तुमचा बँकेला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला मेसेज येऊ शकतो. त्या ठिकाणी तुम्ही तपासू शकता. मेसेजवरती तुम्हाला मेसेज येऊ शकतो 3000 रुपये आले की नाही त्याचा. जर तुमच्या बँकेला बँक अकाउंटला मोबाईल नंबर लिंक नसेल तर दुसरा पर्याय पाहू शकता आपण. बँक पासबुकवरती तुम्ही एंट्री मारू शकता. जवळच्या बँकेत जाऊन पासबुकवर एंट्री करून घ्या. जमा झालेली रक्कम 3000 रुपये DBT म्हणजेच डायरेक्ट ट्रान्सफर, बेनिफिट ट्रान्सफर किंवा CMMLB योजना या नावाने तुम्हाला पाहायला मिळेल किंवा डायरेक्ट लाडकी बहीण योजना या नावाने देखील तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर पुढचा पर्याय आहे DBT PFMS स्टेटस. शासनाच्या DBT पोर्टलवरती जाऊन पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट वेबसाईटवर तुमच्या आधार क्रमांक टाकून DBTद्वारे तुम्ही तुमचे पैसे तपासू शकता. तर आजची अपडेट कशी वाटली, तुम्हाला आनंदाची अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.